स्वागत आहे आपल्या आणखी एका व्हिडिओमध्ये। तर मी आज अशी रेसिपी घेऊन आले ना, तर ती तुम्ही नक्की ट्राय करणार। मला माहिती आहे 100% तुम्ही करून बघणार। तर बघा, पाऊस पडतो, तुम्हाला आवाज येतो की नाही मला माहित नाही, पण जोरात पाऊस पडतो इकडं। तर कसं आहे, पावसात काही खावं वाटतं चमचमीत, तर खायला तर कंटाळा येतो सगळ्यात जास्त, मुलीला तर जास्त करून। मग तुम्हाला मी अशी सांगणार आहे ना आज, त्याला फक्त चपाती तुम्हाला पाहिजे आणि अजून काही वस्तू तुम्ही नंतर सांगते। चपाती सँडविच कसं बनवायचे त्याला मी तुम्हाला दाखवते। आधी आपण टोमॅटो आणि कांदा कापून घ्या, मग पुढे बघूया आपण। तर इथं आधी आपण असा टोमॅटो कापून घेऊया। तुम्ही गोल पण कापू शकता असा, पण माझं काय झालंय, मला असं म्हणजे ते जेव्हा आपण सँडविच खातो ना तेव्हा तुटत नाही, म्हणून मी आधी ट्राय करून बघितलंय। पण मी आता बारीक बारीकच चिरणार आहे। तुम्ही तुमच्या ह्यानं कसं पण चिरू शकता, छोटे छोटे पीस करू शकता किंवा अशी गोल पण चिरू शकता, पण मी बारीकच चिरत्या, तर मला ते बारीकच खायला आवडतं। तुम्ही तुमच्या ह्यानं चिरा आणि हे सँडविच ना एकदा ट्राय करून बघा, मला कमेंट करून नक्की सांगा। चपाती सँडविच ब्रेड वगैरे काही वापरायचं नाही, फक्त आपल्याला चपाती, सॉस, तुमच्याविषयी काय चीज वगैरे बटर असेल तर ते पण घ्या। इथं आपण बारीक आधी टोमॅटो कापून घेऊया असा। तुमच्या यानं तुम्ही कसं पण कट करा बरं का, असं काय नाही। तर इथं मम्मीला मी टोमॅटो कापायला दिलाय, तोपर्यंत मी तुम्हाला सांगते यात काय काय वापरायचं ते। आधी चपाती घ्या, आज काय ताजी असली काय शिळी पण असली तर चालते, आपल्याला ती नंतर हे करून घ्यायचीच आहे बटर मध्ये। तर इथं मी बघा काय घेतलंय, मेयोनीज आहे। तुम्हाला म्हणजे ऑप्शनल आहे, म्हणजे तुम्हाला घ्यायचं असेल तर घ्या, नसलं तर कुणाला आवडतं कुणाला नाही आवडत। तर मग आणि इथं मी चीज घेतलंय बघा, चीज वापरा, चीज जरा टेस्ट येते ना, असं वाटतं की सँडविच खातोय आपण। आणि इथं मी सॉस घेतलाय, टोमॅटो केचप, आणि मग कांदा कापा, टोमॅटो कापा, आणि एवढंच बस, जास्त काही लागत नाही तेवढं कापून घ्या तुम्ही। आणि नंतर मग चपाती घ्यायची, मी तुम्हाला दाखवते तरी पण सांगते। चपाती घ्यायची, चपातीला आता माझ्याकडे तर बटर नाही, मग मी त्याला काय लावणार नाही आणि मी तेलमध्येच फ्राय करणार आहे ते। चपाती घ्यायची, त्याला तुमच्याकडे बटर असेल तर बटर लावून घ्या, त्यावर थोडी चटणी टाका, आपली घरगुती जी असते ना ती चटणी टाका। तुम्हाला काय मसाले ऍड करायचे, धना पावडर, गोडा मसाला वगैरे काय असते ना, तसं तुम्हाला टाकायचं तर टाका। आणि नंतर मग त्याच्यावरती सॉस, आधी सॉस लावून घ्यायचा, मग ते टोमॅटो त्यावर राहते ते, मग टोमॅटो टाकून घ्या त्याच्यावरती, परत कांदा बारीक चिरलेला टाकून घ्या, परत मेयोनीज टाका त्याच्यावरती, परत वरून सॉस टाका। आणि ते मी तुम्हाला कसं म्हणजे हे करायचं सांगते मी तुम्हाला। तर इकडे बघा, मम्मीकडे मी काम दिले टोमॅटो कापायचं, मला कटिंग करायचं म्हणा ना लय कटाळा येतो बघा। तर असा बारीक बारीक ना टोमॅटो चिरून घ्या। तर असे 3-4 कांदे घ्यायचे बघा, तुमच्या याने जेवढे तुम्हाला घरात घालायचे तेवढे, असा बारीक 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 कट करून घ्या। आता तुम्ही चॉपिंग मध्ये जरी केलं ना तरी चालते। आता आमचं चॉपिंग जरा बिघडलंय म्हणून आमचं हातानच कापायचं चाललंय बघा। असं बारीक 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 चिरून घ्यायचा। घरात काय खायला ऑप्शन नसलं तर चपातीचं हे। हा, काय झालंय आमच्याकडं ना पाऊस खूप जोरात चालू आहे, मग असं मला पावसात जरा चमचमीत खायचं म्हणजे इच्छा होती ना, म्हणून आता। आणि पप्पानी घरातल्याच गावी गेलेत, म्हणून तर मला खाली जायचं खरंच कंटाळा, पप्पा असले पप्पा आणतात ना, मला खाली जायचं कंटाळा येतो, म्हणून मी असं घरात काय ना काय बनवत असते। म्हणजे ते पावसात चिखलात जा वाटत नाही खाली जरा, आणि शिळ्या चपात्या वेस्ट पण जात, हा वेस्ट पण जात नाही। असं काहीतरी मस्तपैकी होतं। तर सकाळी केलेल्या चपात्या, आता ते आता थोड्या राहिल्यात म्हणून सँडविच करायचं त्याचं। ते कांदा पण असा बारीक बारीक कट करून घ्या तुम्ही, काकडी असली तर काकडी घालायची। हा, आता आमच्याकडे काही काकडी नाही सध्या, काकडी आता भेटतच नाही ना बाजारामध्ये, नाही बाजारात नाहीच काकडी। तुम्ही नक्की ट्राय करा हे, आणि कसं झालं ते सांगा, खूप छान लागतं। तर इथं बघा आपला टोमॅटो आणि कांदा चिरून झालाय। तर आता आपण सुरुवात करूया सँडविच करायला। इथं आपण अशी चपाती घेतलेली आहे बघा, कशी पण शिळी असू ताजी असू द्या, सगळ्याचं हे सँडविच होतंय। अशी चपाती घ्यायची आधी, आणि आता माझ्याकडे काय सध्या बटर नाही, म्हणून मी आधी
सॉस लावून घेते टोमॅटो केचप असा थोडा थोडा लावून घेते आधी. हे असं पूर्ण त्याला ना चपातीला बघा असं पसरून घ्यायचं, पसरून घ्या चपातीला लावून घ्यायचं सगळं. कसं सॉस थोडा असल्यामुळे थोडा थोडा लावत्या, तुम्ही जास्त पण लावू शकतायसा. हो. तर असं लावून घ्यायचं. तर इथं बघा आता आपण हे मिओनीज घेतलेलं आहे. तुम्हाला टाकायचं तर टाका, नाहीतर नाही टाकलं तर चालतंय. कुणाला आवडतं, कुणा आवडीनुसार आपलं हा. तुम्ही टाका. तेच ना, कुणाला आवडतं कुणाला नाही आवडत. तर मी तर इथं टाकलेलं आहे, कारण मला आवडतं खूप मिओनीज. ही बघा आमची मध्ये मध्ये करतात कशी काय रेसिपी करायची म्हटली की आगाव कार्टी येते बघा मध्ये असं. मिओनीज पण सगळ्याला लावून घ्यायचं. असं मिओनीज पूर्ण ह्याला आपण लावून घेतलेलं आहे. आता बटर नसल्यामुळे मी काय लावलेलं नाही, एवढं लावून घ्यायचं आपण. आणि इथं बघा म्हणजे तुम्हाला जशी पाहिजे तशी अशी आपली घरगुती चटणी आहे, जरा तिखटपणा कांदा यावा म्हणून लसूण मसाल्याची चटणी आहे आमची. म्हणजे अशी मी थोडी थोडी टाकून घेते, जास्त पण तिखट नाही करत. अशी थोडीशी यावर टाकून घ्यायची, चिमटीने टाकून घ्यायची. म्हणजे तुम्ही थोडी का होईना पण टाका, कारण की जरा टेस्ट वेगळी येते चटणीनं. जरा टाकून घ्या त्याच्यावरती. मी अशी एवढी टाकलेली आहे. तर आता इथं मी कांदा वगैरे ठेवत्या. तर आता आपण पटापटा असे कांद्याचे तुम्ही गोल पण कापू शकता बरं का. मी माझ्या ना आपलं कापलाय. तुम्ही कसा पण आकार देऊ शकता कांद्याला. टोमॅटो, आमचा कोथिंबीर टोमॅटो पण टाकू शकता त्याच्यात तुम्ही. आमचा टोमॅटो गोलच होत नव्हता. आमचे जरा जास्त पिकलेले आहेत ना टोमॅटो, त्यामुळे असे गोल कापे ना ते. चाकूला धार नव्हती त्यात म्हणून एकटच होत नव्हते गोल, म्हणून मी अशी कापून घेतली. असा कांदा घेतला, असं टाकून घ्या आणि नक्की ट्राय करा. त्याच्याबरोबर तुम्ही पुदिन्याची चटणी म्हणजे काय असं कोणाच्या आवडीनुसार तुम्ही खाऊ शकतायसा. कोणाला टोमॅटो सॉस आवडतो, कोणाला जाम आवडतो. तर मी अजून ह्याच्यावर एकदा सॉस टाकून घेते आणि थोडस मेयोनीज सुद्धा टाकते जरासं टेस्ट साठी. आपल्या घरातली कुठली पण म्हणजे गोष्ट किंवा वस्तू वाया गेली नाही पाहिजे. असं आपण एक काय म्हणतो त्याला, अचानक जर भूक लागली तर काय ऑप्शन नसतंय काय खायला. झालंय, मी ना डिमांडला गेले तेव्हा तिथं स्लाइसचं पॅकेट आणलेलं चीजचं. मग आता मला हे जसं खिसून टाकायला लागणार. खिसून जास्त हे होतं त्याच्यावर, म्हणजे मिसळतं. इथं बघा आपण चीज घेतलेलं, आता आपण ह्याच्यावर खिसून टाकूया. चीजनं जरा वेगळी टेस्ट येते ना. मला काय आहे, मला सारखं ना चटपटी काय ना काय खाऊस वाटतं. माझ्या तब्येतीकडे बघून तुम्हाला कळतच असेल. आणि मी कायम काय ना काय घरात अशी करत असते. आता ह्याच्या पुढे पण करत राहीन, तुम्हाला नवनवीन रेसिपी मी कायम टाकत राहीन. तर त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आमच्या रेसिपी, आमचे व्हिडिओ, कॉमेडी कसे वाटतात ते पण तुम्ही सांगा. तर त्याला आपण असं चीज टाकून घेतलेलं आहे. आता हे आपण आता फोल्ड करूया. हे बघा, हे असं फोल्ड करायचं. आणि ह्याला वरून सॉस लावून घ्यायचा. आम्ही पण फर्स्ट टाइम केली तेव्हा हे
मला मुलगी म्हणली माझी मम्मी बघ खाऊन कसं लागतंय. मी खाल्लं, एवढं छान लागत होतं ना. म्हणजे खरं तर सांगू का, हे लहान मुलांना खाण्यासारखं आहे. पण शाळेत वगैरे हा, जाताना. जेव्हा हे मी बघा, खाल्लं हे तेव्हा असं एवढं छान फोल्ड लागत करून होतं. घ्यायचं असं शेप मध्ये. आता हे तव्यामध्ये भाजून घ्यायचं. चला तर आता आपण इथं बघा, हे आपलं आता असं फोल्ड करून झालेलं आहे. आता आपण इथं भाजूया. इकडे बघा, तवा आता आपला गरम झालेला आहे. आता माझ्यापेक्षा तर काय आता सध्याला बटर नाही, म्हणून मी तेलातच भाजणार आहे. तर तुम्ही बटर मध्ये भाजा. तेलामध्ये भाजत चालते, पण बटर मध्ये जरा टेस्ट येते. पण मी तेलातच भाजून घेते. इथं आपलं तेल असं गरम झालेलं आहे बघा. चांगला तवा भाजून घ्या. आता इथं बघा, हे मी असं टाकून घेतलंय बघा. ते चांगलं भाजून घ्या बरं का. हे शक्यतो बटर घाला, जरा टेस्ट येते बटरनं. आता आमच्याकडे काय नव्हतं आता कधी जावं कधी आणू, म्हणून मी तेलात म्हटलं बा. मी जेव्हा पहिल्यांदा केलेलं ना तेव्हा तेलातच केलेलं खरं तर. आणि नंतर मी दुसऱ्यांदा ट्राय केलं ना तेव्हा बटर वापरलेलं. नाहीतर पहिल्यांदा मी घरात केलं तेव्हा तेलातच ते भाजून घेतलेलं. हे तर इथं बघा असा बारीक कलर आलेला आहे बघा. कसा आपलं हे असं आता भाजून झालेलं आहे. हे बघा, भारी दिसतंय ना. हे आता आपण काढून घेऊया. आणि तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. पण त्याच्या आधी आपण मम्मीला ट्राय करा देवा कसं झाले माझ्या हातचे. तर इथं मम्मीला आपण आता टेस्टिंगला देऊया. मम्मी खाऊन सांग बघ कसं झालंय ते. नक्की का? असं तुम्ही सॉस बरोबर पण खाऊ शकता. कशी वाटली मम्मी रेसिपी आजची? एकदम बारीक. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि आम्हाला सांगा कमेंट करून कसं झालंय ते. तर आता मी पण जरा ट्राय करून बघते आपल्या हातचं कसं लागतंय ते स्वतःच्या. मस्त झालं. कसं झालंय? छान झाले ना. चीजमुळे टेस्ट येते. चीजमुळे आणि बटर असतं तर अजून जरा टेस्ट चांगली आली असती. आता बटर नव्हतं ऑप्शनला म्हणून आम्ही जरा तेल घातलं त्यात. तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. आपलं चपातीचं सँडविच ही नवीन रेसिपी मी तुम्हाला सांगितली, कारण बघितलं शेअर करावी म्हटलं. तुम्हाला कशी वाटते ती नक्की सांगा कमेंट करून. आणि सगळ्यांनी लाईक करा, सबस्क्राईब करा नवीन असाल तर. आणि जास्तीत जास्त व्हिडिओ हा शेअर करा. आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणखीन एका रेसिपी घेऊन.